तर काय बोलतो मंडळींना, स्वागत असं तुमचं माझ्या चॅनलवर आणि मी असे तुमचं लाडको बोक्या। तर आज आपण परत जाऊया आणि म्हणजे आपण आज काल ना मागच्या भागात आपण बघितलं की आपला बहीण जरा पैसेच नव्हते सामान घेऊ, त्यामुळे आपण जरा जास्त काही घेऊ शकलो नाही। आणि आता मी काय केलंय की कालच मी सगळं ना सामान एकदम चांगल्यापैकी पद्धतशीर लावून ठेवलेला। तर बघूया आज भाई जाऊन लगेच दुकानात उघडूया आणि चालू करूया विक्री करू। बघूया आज कितीचा धंदो होतो तो। तर चला भाई सर जरा आजकाल लय वेळ घेताय लोडो, माहित नाही किती पण घेताय भाई। जरा काळू झालो आहे सर, माका ना वाटत आता माका दुकान उघडू गावतला की नाही, आता कोण गिऱ्हाईक येतलेत की नाही आपण माहित नाही माका। पहिला बघन दे सगळं सामान व्यवस्थित लावलेला असा आहे सर। या बहीण जरा ह्या वेगळा ह्यात, अरे यार ह्यात माका मी काय सांगू तुमका, माका त्याच वाटलेला की हैसर एक वेगळो खानो हा, ह्या एक वेगळो खानो हा। बहीण जरा मरण दे चला, काय नवीन फ्रँचायझी पण इतक्या माका आता बघूचा नाही, दुकान सुरू करूचा माका। बहीण जरा दुकान पण नाही चालू होता, कित्या होत नाही दुकान चालू। चल मरे बहीण जरो काल चालू बंद नाही केलेलो काय दुकान, मी असंच गेम बंद केलेला काय, शिरा पडन दे भाई। माका एक लोन पण चढला माझ्यावर, ता पण माका या करूचा कंप्लीट करूचा लोन पण। $1400 काय $140 लोन असा माझ्यावर। चल भाई चल दुकान उघडूया पटकन आणि कामाक लागूया। आता माका माझा एकच ह्या की माका ती $2500 ती ऑटोमॅटिक मशीन घेऊची आहे माका। बहीण जरी हे घेऊ पण पैसे नाही माझ्याकडे सध्या। म्हणजे चोरी झाली की काय दुकानात, नाही या काय आहे सर, पेपरमेंटच आहे, आपण पेपरमेंटच वाटतं यार। एकतरी एक गिराईक या जरा पटकन इली एक बाय लिहिली। आता किरकिर करू नका, हाय ता घ्या आणि या महाग आहे आणि ह्याव आणि त्याव करत बसू नका हे सर। मार्गरीन आणलेलं आहे मी, अरे नाही काय सर या काय मिंट नाही, मार्गरीन नाही। इली गिराईक इली, बघूया कितके सामान घेतले। बराच सामान घेतलं आज, चांगलं धंदो कर म्हणजे झालं माझा। घे बाय, माझी पहिलीच बोनी चांगली झालेली आपला, पण $35 बोनी झालेली असा आहे सर। बघून जरा बरा वाटलं माका। बहीण जवरे हैसर येतात गरीब लोकांका ना उभच नाही करत हैसर दुकानात माझ्या। असा काहीतरी करा ना बहीण जवरेंनो, मग काय $30-35 काय सामान घ्या ना। या काय म्हणजे उपाशी सारखे एक दोन तर आहेत। बहीण जवळ ये बघ शिदा पडा दे तोंडावर यांच्या मुलांच्या। किती देऊच्यात आहे का, $22 देऊच्यात। चल मेले चल, अरे सोडा पॅक पण हाय थय। म्हणजे जर कचरा करूक लागले हे लोक, यांका बदलवच लागतला माका वाटतं। इल्याच कचरा केल्यान मेल्यान बाहेर हा सगळ्यात भारी हा। कोण गे बाई, श्रीमंत वाटतं माका या। चल मेल चल, अरे वाईज राव जरा देताय तुका हाडून। $33 इका देऊची आहेत परत। चल मेले चल, बाजूक सरतायसून घे भाई। $50 जरा घेऊन या रे, माका पण बघू द्या $50 नोट दिसता कशी ता। जरा दोन सामानच घेतात।
ह्या असा ना बरं वाटतं जरा $30 $20, नाही तर काल बहीण जरा 5 7 10 मरत मरत मी कसं केलंय तरी $500 काय $600 कितीतरी केलेले मी या बाई मरत मरत. पण जाऊन दे, तो पण एक दिवस होतो, आजचो पण एक दिवस झाला. वेळ कधी कोणाची काय देईल सांगता येत नाही भाई. चल बाई चल शिरा पडंदे. हे बघ, ह्या लोकांना आपल्याला सांगतात की तुमचा जो वाईट दिवस होते ना त्या विसरू नये कधी माणसाने. अशी लोक पण आयुष्यात हवी आपल्याला सांगू. जरा सामान पण संपू गेला आणि आता म्हणजे या दुकान पण सोडून जाऊ शकत नाही. इतके वाईट माझ्यावर वेळ आलेली आहे की जरा हाय तास घ्या आणि चला चालू पडा. माका ना असं वाटतं ज्या दिवशी माझा 5000चा गल्लो होतो ना त्याच दिवशी मी ह्या घेईन काय तर आपला ऑटोमॅटिक मशीन घेईन मी. चल बाय चल. गिराईक जास्त वाढत झाले, गर्दी एकदम म्हणजे जरी कंटाळूक नाही पाहिजे या. चल रे मेल्या. चल रे मेल्या चल, बेगीन या आणि काय तुमचं सामान घेऊन जावा. शिरा पडंद रे, एकच काय तर घेतस. म्हणजे आजकाल सुंदर सुंदर पोरी येऊ लागल्या नाही सर. टू एक्सपेन्सिव्ह. जरा परवडत तर घे, नाही तर चालूच पडायचं. चल गरिबांसाठी नाही जाय दुकान. ऐसर ना एक जरा असं पुण्यासारखा सिस्टम पाहिजे होता माका. दुपारी 1 नंतर 1 ते 4 भाई दुकानं बंद. म्हणजे काय की त्या वेळेत फावल्या वेळेत माका ना सामान हाडू जमला असता. मग चल बाय चल. लोकांका सोडा एक्सपेन्सिव्ह वाटतं. माका वाटतं जरा प्राइस बघू हवी किती. मी आता सेलचा बोर्ड वगैरे पण माका वापरू घेत नाही. जरा काय केलं, नुकसान केलंस की काय. $12 चल. किती $1 देऊचे. चल 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 बाय. के बाय माझे 9 शिरा पडा द्या. आता सगळी बहिणी एक सामानच घेऊन येतात. नशीब आहे.
मित्रांनो काहीतरी घ्या चांगला जरा, होऊ दे 1000. चल भाई माझे $1000 पण झाले आज, लवकरच झाले. अर्धा दिवस पण जाऊक नाही आणि माझे $1000 होऊ आले आहे सर. बरं वाटतं बघून जरा. चल घे भाई. म्हणजे शिरा पडन ते बाई असून ती आज फक्त 2 वस्तू घेतलंस, लाज लज्जा ही बघा. असं काहीतरी कर ना भाई. $61 शिरा पडन इतका घेऊन पण $61 जरा. चला $1000 आपले झालेले असत आहे सर. आता माका वाटतं ना की माका पहिला सामानच हाडू हवा, कारण की तर नाहीतरच माका उपयोग आहे सामानाचा. म्हणजे सामान हाडलं नाही तर मग परत धंदो होऊचो नाही. तर माझ्या आता लक्षात आला की $5000 कसे पण करून करूचे आहेत, जेणेकरून माका काय ह्या घेऊ गावताला काय म्हणतात तर म्हणजे ती मशीन माका विकत घेऊ गावतली. हा भाई असं काहीतरी घ्या ना विकत. जर एवढं सामान घेतात तरी $20-30 वरती काय जात नाही यांचो कल्लो. योग पण बहीण जवळ 24 वर दिलो. चला दुकानात बंद करूया आणि मग मस्त पैकी सामान मागवूया पहिला, आणि सगळं सामान पहिला काय तर लोड करूया. किती झाले? $26 का देऊचे. $15 घेऊचे. सामान बहीण जरी घेतात पण 30 आकडो आता लय मुश्किल आहे माका वाटतं करू, कारण की जास्त करून माझं सामान सगळं संपलेला. दुकानात सामानच नाही जेणेकरून लोक घेतील. या काय लोक 4-5 वस्तू घेतात पण बहीण जरी $16 $20 होता बिल. पण एक काय सामान घेऊन कमीत कमी 3-4 तरी घेऊन या. वाईट राव रे, आजचा दिवस संपू दे. तुका देताय सगळं आणून, काय हवा काय नकोता. $16 माका वाटत नाही 2000 आकडो आज पण होतो लो. झालो असतो तर जरा बरा वाटला असता, पण काय हरकत नाही. अशा या आता म्हणजे या सगळं काय म्हणतात ना किंमत वगैरे बघून माका तर वाटतंय की भाई एक दिवस ज्या दिवशी आपल्याकडे सगळं लोडेड असेल ना त्या दिवशी आपला 2000 गल्लो पण आपलं होतो लो दिवसात. $1500 होऊ गेले. 1500 होऊ हवे, कमीत कमी $1500 तरी होऊ हवे दिवस संपायच्या आत. जरा नशीब एक जण इलो $33 शिरा पाडान दिले. आता जरा खुश होत आहे मी. म्हणजे जरा कचरा हैसरच करून जातात. ह्याका जरा माका वाटतं ना ह्यानी जरा चांगली नाही शिरा पडन ते. $27 इतका सामान घेऊन सुद्धा $27 झालेला. अजूनपर्यंत मी 2000 आकडो पार नाही केलेलो. मागच्या टायमात पण माका आठवता
बहिणजोरो 1997 ला येऊन ह्या झाला. आता बहिणजोरो आता पण माझ्या चुकीमुळे $3 का $1 मी त्या माणसाला जास्त दिलंय, त्यामुळे तर सगळं झालेलं घोड. पण आता माका $1500 आकडो पार करू तुझा काय पण करून. आज दिवस संपायच्या अजून किती वाजले, अजून आहेत तरी. आणि अशा रीते माझो आकडो ह्यो हैसर पार झालेलो हा $1500. आता जो काय मिळेल तर आपला बोनस आहे. तर मी काय करीन, ए बहीण जवळ यावं परत $6 जास्तच गेले. साले शिरा पडन दे. अरे हा असा नुकसान होता माझा. जवळ $10 गावले मग कशी. याच साला मी तुमका सांगत होतय, मागच्या टायमात पण असंच झालेला. अर्धा नुकसान माझा असंच होता. जवळ नेहमीच सगळं झालेला आहे. पडन दे. $6 सगळा नुकसान झालं माझा आहे सर. आणि ह्यो आजचो शेवटचो गिरायक नशीब ह्यानी तरी जरा बरा आकडो दिलाय. आणि आपलो आजचो गल्लो झालेलो हा $1600 गल्लो झालेलो आपलो सध्या. आणि आता काळोख पण झालेला हा. तर मी एक काम करतोय, सगळ्यात पहिला झाडू मारून घेतोय, दुकानात साफसफाई जरा करून घेतोय. हैसर बहीण जरा काय काय एक एक खातात ते हैसर टाकून जातात. बहीण जरा अक्कल नाही. म्हणजे शिकलेली लोक असून पण साले अनाड्यासारखी वागतात. केळ्याची साल वाल हैसर टाकून जातात. मेला कोण पडेल वडेल तरी त्याची तरी काळजी घ्या जरा. आता एक काम करूया, काल सारखं आपण परत आज हैसर सामान लावूया. ह्या काय हॅम चीज. आता पहिलं बघूया आपलं सामान खायचं सामान काय काय सामान संपलेलं आता सगळं विकत घेऊया. पहिलं ह्या फ्रीजर मधलंच घेऊया. चला सगळंच मागवू काय एक काम करतंय, सगळंच मागवत आहे फ्रीज मधलं. चला मरण दे. फ्रोझन फूड हा या सगळ्यात एक मागवत आहे मी. चला या आपला इलेला आहे सर. या काय ठेवतंय आज पण दुकान बंद करूच्या आधी ना, म्हणजे दुकान बंद करायच्या आधी हैसर सगळं सामान लावून ठेवतोय मी. म्हणजे काय की सकाळी इल्या मग सरळ फक्त दुकान चालूच करूचा आणि कामाक लागूचा. चला पहिला सगळं सामान मागवूनच घेतोय, मगच काय ता बघूया आपण. या झालेला आहे सर. 2 फ्रँचायझी पॉइंट पण गावलेत माका, पण आता सध्या राहून दे. आता बघूया पहिला सामान. ह्या काय ऑलिव्ह ऑइल पण खूप असत माझ्याकडे सध्या. ऑलिव्ह ऑइल आहेत काय आपल्याकडे आहे सर? नाही, ऑलिव्ह ऑइल पण संपलेला आहेत ना. चला मग एक काम करूया, या डेअरी प्रोडक्ट मागूया सध्या, कारण की ता सगळा राहून दे. ता मग नंतर मागायते मी, कारण की त्याका जरा पैसेच नाही रावले. पैसेच रावले नाही माझ्याकडे. बघून तरी घेऊन खावा होता सगळं सामान. $300 उरले आहेत सध्या. शिरा पडन दे. बहीण जरा पैसा खाई खडे जातो ना, काय कळतच नाही. आता डेली प्रोडक्ट माका या सगळं घेऊचा होता, याच्यासाठी पैसेच नाहीत माझ्याकडे. 1 2 3 4
5 6 स्लाइस ब्रेड घेऊचा ना. एक काम करते, ॲपल ज्यूस आहे आपल्याकडे. ॲपल ज्यूसला नको घेऊया. शुगर पण काढू आपण इथं सध्या. ह्या घेऊया. आणि काय पेपर घेऊचे आहेत ना. पेनने पण राहू दे सध्या. पेपर घेऊया आणि काय घेऊया. कॅचअप साठी पैसे नाहीत माझ्याकडे. हा स्लाइस घेऊचा ना ब्रेड. चला या सगळं सामान घेतलेलं. आज पण गल्लो आपलो खालीच झालो. काय चाललंय काय कळत नाही. आणि आता दिवाळी चालू ना, तर दिवाळीसाठी ना बाहेर असं फक्त बोर्ड लावतोय. सेल वेल तर काय ठेवणार नाही मी. या खय उभा करूचा. या माका वाटतं हैसर ठेवूचं लागतं. ह्या माका वाटतं आत्ता नाही, सकाळच्या माका वाटतं ह्या चालू कर म्हणजे होताला. आता पहिला सामान लावून घेऊया आपण. हैसर या काय आहे सर, क्रिस्पी पटेटो पॉप्स. आणि ह्या हॅम चीज. तर पहिला हॅम चीज आपण हैसर नाही. या काय हॅम चीज क्रेप्स ना. हा हे घे. या काय लाव. या काय टाकून दे. 4 पैसे तरी गावतील. बहीण जरा हैसर टाकून कायच नाही मिळायचं. आता पॉपटेट्स काय बहीण जरा क्रिस्पी पटेटो पॉप्स. चल बहीण जरा ह्याका पण टाकून येतंय. आता काय हाडूचं. आता जे मिळेल ते घेऊन चल. या काय फ्राईज हैसर होताला काय. वाईज राहून दे. या स्टॉक नंतर करू आपण. या काय फॉन्ज्यू काय होते. अच्छा हैसर पण फ्रेंच फ्राईज होते. या फॉन्ज्यू ना. हा या काय ठेवते. शिरा पडांदे. या काय ग्रीन बीन्स काय होते हैसर. ग्रीन बीन्स कोण घेऊकच नाही जास्त. या काय पिझ्झा बार्बेक्यू हैसर. पिझ्झा बार्बेक्यू माका वाटतं. हा पिझ्झा बार्बेक्यू. ए रे बाय माझे. शी. या काय झाला यार. हट. या झाला. या आता एक बाकी आहे ना रवला. या हैसर रवला. चला ह्या काय मग. अच्छा ह्याच आता काय. आता ह्या चला. जरा ह्या कुठे होता. योगर्ट हैसर. या का मग हे ठेवते. या का हे ठेवते. चला वनिला योगर्ट. याची किंमत शिरा पडान दे यार. शी खो सालो विकूच होतो माका चांगला किमती. एका 5,000चा करते. वनिला डॉलर 4 प्राइस 4चा होता. एका 5 घेतात मग 6 करते ना. $4 महाग आता. स्वस्तात थोडी विकतले मी ह्यांका.
ह्या कितीचा? ह्याका $5 करते. आहे ना, हा नशीब. चल ह्याका घेतय फ्रूट योगर्ट. ह्याका हाय ठरतोय ना. अरे बहीण जरा $6 केलेला ना मी, की $5 केलेला? खालचा $6 केलेला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चला चला चला. आता काय रवला ह्या बघूया. ह्या हाय फुल. ह्या तर फुल स्टॉक आहे सर. जाऊन दे. चला भरून ठेवते, जागा आहे तर. परत परत बघूक नको मग ह्याका. चल आता काय रावला? दूध घे पहिला. दूध आहे सर. संपला की दूध आहे? दूध आहे. दूध उगाच घेतलंय मी. दूध आपल्याकडे खूप होता. दूध जास्त कोण घेऊ पण नाही आज. या काय आहे सर? चला आपण एक टाकून देऊया. भरण ठेवतोय आहे सर. एमिनेंटल चीज. इमेंटल चीज. बहीण जरा काय काय एक नाव ठेवतात ना. अरे यार काय बहीण जरा फालतूगिरी करते मी अशी. चल भाई चल. ब्रेड 2 किती घेतलंस मिल्या? शिरा पडन दे. पैसे जास्त गेले त्याच्याकडे मेल्याकडे. या काय ऑलिव्ह ऑइल. पाव आता हे सर टाकूचा लागतो मला वाटतं. पहिलं बघते बाकी सामान ठेवू. काही जागा रवली मग ह्या करू आपण. झालं ना. चल माका दुसऱ्याच्या दुकानात जाऊन सामान वस्तू घेऊ गावता काय? शिरा पडान दे रे. माका वाटलेला मी माका पण जरा काहीतरी मजा करू गावताला. ब्लॅक पेपर हवा होता ना याका. हा हे सर ब्लॅक पेपर ठेवतोय. पहिला जाऊन किंमत जरा बदलून येऊया ब्लॅक पेपरची. कितके आहेत? $3 नको. याका 4 करताय. $4 ठीक आहे. याचे ह्याका पण $4 करते. चला ऍक्च्युली $5 करूचा होता मका पण ठीक आहे. चला $4 वाईट नाही. आता काय राहिलं? मीठ शिरा पडन तरी. मीठ उगाच घेतले. मीठ आणि पाण्याची बॉटल मी उगाच घेतले. पडू ना माझ्याकडे. त्यात बदल्यात मी दुसरा काहीतरी घेतलं असतंय. मरण दे. चल मोकळी जागा आहे तर आता फायदा करून घेऊया आपण. टाकतंय. आयती जागा आहे म्हणून. नाही तर या पाव उगाच घेतले रे. मिया माझ्या लक्षातच नाही. पाव नाही. 2 पाव तर उगाच घेतले मिया. पण
हा पण बहीण जरा काय तर मला ते ठेवतंय या दोन उगाच घेतले मी या दोन गोष्टी ना तसंही आता सगळं सामान संपेपर्यंत आपण तर किंवा गल्लो जाऊ दे चला मला दे फ्रीजचं सामान आपण ठेवू शकतो की त्या कारण की माका फ्रीज मध्ये तर आता सध्या जागा नाही आता काही सर फ्रीज मधलं सामान तर ठेवू गावतालाच माका या काय ह्या अजून जागा आहे काय काय फ्रेंच फ्राईज आहे हाईट होते ना चला अजून काय बाकी चला कमी लिमिटेड सामान असतं चला पण जरा आज आपण दुकान हैसरच बंद करूया मग फावल्या वेळी सकाळच्याच येईन मग दुकान चालू करते मी नाहीतर काय करू चला सकाळच्या येऊनच मग बघतोय ना की एका बंद करूया चल जाऊन दे बंद करूया $60 आपल्याला नुकसान झालेला म्हणजे वाईट नाही चला मला दे चल भाई आज आपण आता हैसर मग बंद करूया गेम तर गाइस तुमका या जर गेम प्ले आवडलेला असताला तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा तवसर